शारीरिक संबंध किती वेळा ठेवावेत याचे निश्चित असे उत्तर नसले तरी हे वय, शरीराची रचना, मानसिक स्थिती आणि नात्यातील जवळीकीवर अवलंबून असते. प्रत्येक जोडप्याची गरज वेगळी असते. त्यामुळे योग्य वारंवारी ठरवताना परस्पर समजूत आणि शरीराच्या मर्यादा महत्त्वाच्या असतात. संशोधनानुसार योग्य वारंवारी: तरुण जोडपी 20 ते 30 वय, आठवड्यात 2 ते 4 वेळा. मध्यमवयीन जोडपी 30 ते 50, आठवड्यात 1 ते 3 वेळा. 50 वर्षांनंतर महिन्यात 2 ते 4 वेळा किंवा शरीराच्या क्षमतेनुसार. महत्त्वाचे हे सरासरी आकडे आहेत. काही जोडपी यापेक्षा जास्त किंवा कमी वारंवारीनेही समाधानी राहू शकतात. शारीरिक संबंधांचा उल्लेख फक्त लैंगिक सुख नसून मानसिक आणि भावनिक बंध वाढवणे असतो. शारीरिक संबंध ठेवल्याने फायदे: तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. लैंगिक संबंधादरम्यान ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन हार्मोन्स स्त्रवतात, जे आनंद आणि रिलॅक्सेशन देतात. रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते. नियमित शारीरिक संबंधामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. झोप चांगली लागते. हेल्थ टिप्स: शारीरिक संबंध किंवा किती वेळा योग्य आहेत? अति झालं तर घातक ठरू शकतात का? लैंगिक संबंधानंतर शरीर रिलॅक्स होते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गाढ झोप येते. प्रतिकारशक्ती वाढते. लैंगिक संबंधामुळे इम्युनिटी मजबूत होते आणि शरीर संसर्गापासून लढण्यास सक्षम होते. भावनिक बंध मजबूत होतो. जोडप्यामध्ये विश्वास, जवळीक आणि प्रेम वाढते. त्यामुळे नातेसंबंध अधिक बळकट होतात. जास्त प्रमाणात शारीरिक संबंध ठेवल्याचे धोके: शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव. अतिलैंगिक संबंधामुळे थकवा, स्नायू दुखणे आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. इन्फेक्शनचा धोका: संबंध न पाळल्यास यौन संबंधामुळे संसर्ग होऊ शकतो. इच्छाशक्ती कमी होणे: सतत लैंगिक संबंधावर लक्ष केंद्रित केल्याने नात्यातील रोमॅन्टिक कनेक्शन कमी होऊ शकते. शारीरिक संबंध ठेवण्याची वारंवारी जोडप्याच्या गरजेनुसार बदलू शकते. आरोग्यदायी नाते टिकवण्यासाठी परस्पर संमती, प्रेम आणि शारीरिक क्षमतेचा विचार करूनच संबंध ठेवावेत.